Hello students, in last video we seen basis for classification, cryptograms and their divisions. Division first Thallophyta, division second Bryophyta, division third Pteridophyta. So in this video we are going to study another important points. Name is phenerogams. Students, plant which have special structure for reproduction. Plant which have special structure for reproduction and produce seed are called phenerogams. ज्या वनस्पतींना रिप्रोडक्शन करण्यासाठी स्पेशल स्ट्रक्चर आहे आणि त्याद्वारे बिया तयार करतात, प्रोड्यूस सीड, अशा वनस्पतींना आपण phenerogams मध्ये इन्क्लूड करत असतो. In this plant, after the process of reproduction, seed are formed which contain embryo and store food. या रिप्रोडक्शन प्रोसेस नंतर वनस्पती बिया तयार करत असतात आणि या बियामध्ये एम्ब्रियो आणि अन्न साठवलेले असते. ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड द स्टोर फूड इज यूज फॉर इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो. आणि या वनस्पतीमधील ज्या बिया आहेत त्या बियांचे जर्मिनेशन होत असताना जे बियांमध्ये साठवलेले अन्न आहे त्या अन्नाद्वारे जे एम्ब्रियोची जी इनिशियल ग्रोथ आहे, सुरुवातीची जी वाढ आहे, ही वाढ होण्यासाठी या अन्नाची मदत होत असते किंवा या अन्नाद्वारे या फूडद्वारे या एम्ब्रियोची सुरुवातीची वाढ होत असते. डिपेंडिंग अपॉन वेदर सीड आर enclosed in a fruit or not. Phenerogams are classified into gymnosperm and angiosperm. विद्यार्थी मित्रांनो, बी हे फळाच्या आतमध्ये क्लोज आहे की नाही याच्यावरूनच फेनोरगॅमचे मुख्यतः दोन प्रकार पडलेले आहेत, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. सो लेट अस स्टडी द डिव्हिजन फर्स्ट. जिम्नोस्पर्म नेकेड सीड, आवरण नसणे. Gymnosperm are mostly evergreen, perennial and woody. Evergreen म्हणजे सदाहरित, perennial बारमाही आणि woody लाकूड देणारी. Their stem are without branches and leaves are from a crown. Without branches म्हणजेच फांदे नसणारे आणि त्यांचे ज्या लीव्ज आहेत एकाच ठिकाणी गर्दी केलेले. या ठिकाणी सायकस नावाचं ट्री आहे, तर याला तुम्ही पाहतायत फांद्या नाहीत, म्हणजेच विदाऊट ब्रँचेस. अँड लीव्ज फ्रॉम अ क्राऊन म्हणजे काय, एकाच ठिकाणी गर्दी केलेली. त्यांचे जे पानं आहेत त्याच्या पानांची एकाच ठिकाणी गर्दी झालेली आपल्याला दिसून येते. These plants bear male and female flowers on different sporophylls of the same plant. एका झाडाच्या या प्लॅन्टची मेल आणि फिमेल फ्लावर्स एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणुपात्रात येतात. येत असतात. Seeds of this plant do not have natural covering. या झाडाच्या ज्या बिया आहेत त्या बियांना नॅचरल कव्हरिंग नसते. दॅट इज these plants do not form fruits and their
4 are called जिम्नोस्पर्म. या झाडांच्या ज्या बिया आहेत त्या बियांना नॅचरल कव्हरिंग नसते, म्हणजेच या झाडांना फळे येत नाहीत आणि म्हणून यांना जिम्नोस्पर्म असं म्हटलेलं आहे. जिम्नोस मीन्स नेकेड, स्पर्म्स मीन्स सीड. ज्या बिया उघड्या आहेत, फळाच्या आतमध्ये नाहीत, त्यांना आपण जिम्नोस्पर्म असं म्हणत असतो. एक्झाम्पल ऑफ जिम्नोस्पर्म इज सायकस, पिसिया मीन्स क्रिसमस ट्री, थुजा मीन्स मोरपंखी, पायनस मीन्स देवदार, etc. I think we understand the division gymnosperm. So we are going to study next division. Division second, angiosperm. The flowers. These plant bear are their reproductive organs. या वनस्पतीमध्ये फुले हेच त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. फ्लावर्स डेव्हलप्ड इनटू फ्रूट्स अँड सीड आर फॉर्मेड विदिन अ फ्रूट. फ्लावरपासून फळे तयार होतात आणि बिया फळाच्या आतमध्ये तयार होत असतात. These seed are cover, hence they are called angiosperm. आणि म्हणून हे फळाच्या आतमध्ये कवर असते आणि म्हणून यांना अँजिओस्पर्म असं म्हटलेलं आहे. एंजिओस मीन्स कवर, स्पर्म्स मीन्स सीड. जे बिया फळाच्या आतमध्ये कवर आहेत अशांना आपण अँजिओस्पर्म असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल मँगो ट्रीचं आपण उदाहरण पाहिलं तर मँगो आहे, मँगोच्या आतमध्ये जे सीड आहे त्याला आपण कोय म्हणतो. हे कोय फळाच्या आतमध्ये कवर असते आणि म्हणून मँगो ट्रीला देखील आपण अँजिओस्पर्म असं म्हणायचं आहे. द प्लांट हुज सीड कॅन बी डिवायडेड इंटू टू इक्वल हॉल्स. ज्या वनस्पतीच्या बिया ह्या सहजपणे 2 भागामध्ये किंवा 2 भाग होतात अशांना आपण डायकोटिलेडॉन्स असं म्हणायचं आहे. आणि त्या वनस्पतींना आपण डायकोटिलेडॉन्स प्लांट्स असं म्हणायचं आहे. दोज हुज सीड कॅनॉट बी डिवायडेड इक्वल पार्ट इंटू इक्वल पार्ट आर कॉल्ड मोनोकोटिलेडॉन्स प्लांट्स. आणि ज्या वनस्पतीच्या बिया सहजपणे त्यांचे 2 भाग होत नाहीत, कॅनॉट बी डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स, अशांना आपण काय म्हणायचं आहे, मोनोकोटिलेडॉन्स सीड्स असं म्हणायचं आहे. आणि त्या वनस्पतीला मोनोकोटिलेडॉन्स प्लांट्स असं म्हणायचं आहे. आय थिंक वी अंडरस्टँड division first, division second. So I tell you another important points in the chapter. Important point is dicotyledons plants and monocotyledons plants. Seed of dicotyledonous plants are two cotyledons. म्हणजे डायकोटिलेडॉनस प्लांट्स आहेत त्यांचे जे सीड आहेत हे 2 भाग होत असतात. त्या बियांचे समान 2 भाग होत असतात. इन मोनोकोटिलेडॉनस सीड आर सिंगल कोटिलेडॉन्स. बियांचे समान 2 भाग होत नाहीत, त्यांचा अखंड एकच भाग असतो, त्याला आपण सिंगल कोटिलेडॉन्स असं म्हणतो. रूट्स फॉर डायकोटिलेडॉनस प्लांट्स आर वेल डेव्हलप्ड. प्रायमरी रूट मीन्स टॅप रूट. वेल डेव्हलप पूर्णपणे विकसित झालेले. डायकोटिलेडॉनस प्लांट्स आहेत त्यांचे रूट्स आहेत पूर्णपणे विकसित झालेले आहेत. प्रायमरी रूट त्यालाच आपण प्राथमिक मूळ असं म्हणतो किंवा त्याला टॅप रूट असं म्हणतो. इन मोनोकोटिलेडॉनस प्लांट्स रूट आर फायबरस रूट. तंतुमुळे असतात. डायकोटिलेडॉनस प्लांट्स स्टेम आर स्ट्रॉंग, हार्ड,
For example, banyan plant, strong means मजबूत, hard कठीण. For example, वडाचं झाड. Monocotyledons plants stem are hollow. For example, bamboo. Hollow means पोकळ. For example, bamboo. False means आभासी. For example, banana. केळीचे झाड. Disc-like. For example, onion. कांद्याचं जे स्टेम आहे ते चकतीप्रमाणे आहे. नेक्स्ट पार्ट इज लीफ फॉर डायकोटिलेडॉन्स प्लांट्स आर रेटिक्युलेट व्हेनेशन. या ठिकाणी एक पिक्चर दाखवलेलं आहे. हे डायकोटिलेडॉन्सचं प्लॅन्ट आहे, त्याचं प्लॅन्टचं हे लीफ आहे. अशा पद्धतीने जे व्हेन्स असतात या व्हेन्सला आपण रेटिक्युलेट व्हेनेशन लीफ असं म्हणत असतो. इन मोनोकोटिलेडॉनस प्लांट्स लीफ आर पॅरलल व्हेनेशन. या ठिकाणी जे लीफ दाखवलेलं आहे हे जे लीफ आहे मोनोकोटिलेडॉनस प्लांटचं लीफ आहे. अशा प्रकारे जे लीफ आहे त्याला आपण पॅरलल व्हेनेशन असं म्हणत असतो. Flowers for dicotyledonous plants are with 4 or 5 parts or in their multiples. 4 किंवा 5 पार्ट असणारे किंवा त्यांच्या पटीत असणारे. इट मीन्स टेट्रामरस or pentamorous. In a monocotyledonous plants, flowers are with 3 parts or multiples of 3. 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे मोनोकोटिलेडॉन्समध्ये फ्लावर्स असतात. इट मीन्स ट्रायमरस. I think we understand difference between dicotyledonous plants and monocotyledonous plants. Students, in first video we seen basis for classification, cryptogams and their division. First Thallophyta, second Bryophyta, and third Pteridophyta. And in this video we seen phanerogams and their division, gymnosperm and angiosperm. And we seen difference between dicotyledonous plants and monocotyledonous plants. It means classification of plants chapter are complete. So I stop and I meet you in a next video. Thank you.